नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण GK GSचे 60 प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। सोबत त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई। ऑप्शन डी बरोबर आहे। तर मुंबई या जिल्ह्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? तर या ठिकाणी प्रश्न पहा, जर तुम्हाला महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला वयाची किती मर्यादा आहे तर ते सांगायचं आहे। आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 25। 25 वर्ष पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढवता येत नाही। तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 25 वर्ष। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया जी परीक्षेमध्ये विचारली जाते। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 84 अ मध्ये खासदार बनण्यासाठी पात्रता नमूद करण्यात आलेले आहेत। त्यानुसार जी व्यक्ती भारताची नागरिक नाही तिला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, ही पहिली अट आहे। त्याच्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणूक जर तुम्हाला लढवायची असेल त्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 25 वर्षापेक्षा कमी जे व्यक्ती असतात त्यांना या निवडणुका लढवता येत नाहीत लोकसभा आणि विधानसभेच्या। तर त्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। पुढची अट काय आहे पहा, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951च्या कलम 4D नुसार ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये नाही ती व्यक्ती देखील ही निवडणूक लढवू शकत नाही। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झालेली असेल तर ती व्यक्ती देखील ही निवडणूक लढवू शकत नाही। तर ह्या काही पात्रता आहेत किंवा हे निकष आहेत कशासाठी, तर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक लढवायची असतील तर तुम्हाला ह्या निकष कंप्लीट करावे लागतात। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 180 रेखावृत्त जे आहे ऑप्शन सी बरोबर आहे। तर त्याला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतो। ऑप्शन सी, 180 रेखावृत्त हे काय आहे, आपला आंतरराष्ट्रीय वाररेषा रेखावृत्त आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 4, भारत देश ... गोलार्धात आहे। तर भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। ऑप्शन ए बरोबर आहे। भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। ऑप्शन ए तुमचं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 5, अंधारी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन ए बरोबर आहे। अंधारी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही असं विचारलेलं आहे? तर महाराष्ट्रातील खालीलपैकी जी वारली जमाती आहे तर तिला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही आहे। ऑप्शन सी बरोबर आहे। तर कोणकोणत्या जमाती आहेत ज्यांना भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले आहे ते आपण पाहूया। या ठिकाणी पहा, भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या जमातींमध्ये कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम यांचा समावेश आहे। तर वारली ही जी जमात आहे तर ती आदिम जमात म्हणून अधिसूचित केलेले नाही आहे अजूनपर्यंत। त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, वारली ही जमात आदिम जमात म्हणून अधिसूचित केलेली नाही आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 7, भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, MSP। ऑप्शन डी बरोबर आहे। भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला MSP असं म्हणतात। आता हे MSP म्हणजे काय आपण थोडक्यात पाहूया। तर या ठिकाणी पहा, भारत सरकार ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्याला किमान आधारभूत किंमत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच MSP असे म्हणतात। तर ही किंमत कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या म्हणजे CACPच्या शिफारशींवर आधारित असते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर सरकारद्वारे ही ठरवली जाते। तर अशा प्रकारे ही MSP म्हणजेच आधारभूत किंमत आहे
जे भारत सरकार म्हणजे ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्यालाच आपण काय म्हणतो, आधारभूत किंमत किंवा MSP असं म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला प्रत्येक एक रेखावृत्त ओलांडण्यास डॉट डॉट वेळ लागतो. म्हणजे ग्रीनिच रेखावृत्त जे आहे तर या रेखावृत्ताच्या पूर्वेला जी रेखावृत्त आहे तर त्या प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास किती वेळ लागतो ते विचारलेलं आहे. उत्तर आहे 4 मिनिटे. ऑप्शन सी बरोबर आहे. किती वेळ लागतो? प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास 4 मिनिटे. म्हणजे हे एक रेखावृत्त आहे आणि त्याच्या बाजूला हे रेखावृत्त आहे. तर ह्या दरम्यान किती कालावधी लागतो? तर 4 मिनिटांचा कालावधी लागतो. या एका रेखावृत्तापासून दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे पूर्वेकडे जाण्यासाठी. ग्रीनिच ही ग्रीनिच रेखावृत्त आहे असं समजा. त्याच्यानंतर ह्या 2 रेखावृत्त आहेत. तर इथून इथे जाण्यासाठी किती वेळ लागतो? 4 मिनिटे. परत इथे एक रेखावृत्त आहे. तर इथून इथं जाण्यासाठी किती वेळ लागतो? 4 मिनिटे. असं प्रकारे प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास किती वेळ लागतो? तर 4 मिनिटाचा वेळ लागतो. तर याच्याविषयी आपण खाली माहिती पाहूया. पृथ्वी फिरत असल्यामुळे जे स्थान ग्रीनिच वीज रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे तर तेथील वेळ ग्रीनिच वीजच्या वेळेपेक्षा कशी आहे? जास्त आहे. त्यामुळे पृथ्वी 4 मिनिटात 1 अंश फिरते. हे काय आहे? 1 अंश किती मिनिटात फिरते? 4 मिनिटात फिरते. म्हणून प्रत्येक पूर्वेकडील रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ पुढे जातो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे ते विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 22 डिसेंबर. ऑप्शन बी बरोबर आहे. 22 डिसेंबर हे काय आहे? तर उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस विचारलं तर आपलं उत्तर येणार आहे 22 डिसेंबर. आणि 22 डिसेंबर का? तर या दिवशी सूर्यापासून पृथ्वीचे अंतर कसे असते? जास्त असते आणि चंद्रप्रकाश हा जास्त काळ पृथ्वीवर राहत नाही. त्यामुळे 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. आणि उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस विचारलं तर तो येणार आहे 21 जून. लहान दिवस आहे 22 डिसेंबर आणि मोठा दिवस आहे 21 जून. कोणत्या गोलार्धातील? तर उत्तर गोलार्धातील. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर उत्तर आहे नागपूर. ऑप्शन डी बरोबर आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील या खालीलपैकी जिल्ह्यांपैकी नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिज धारण करणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आता कोणकोणते आणखी क्षेत्र आहे पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. कोणत्या विभागात? तर विदर्भ विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आढळते. या प्रदेशामध्ये कोळसा, मँगनीज, लोह खनिज आणि बॉक्साईट यांसारख्या खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक खनिज साठे असलेले आपणास पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. इथं भारामगड झालेलं आहे. तर भारामगडच आहे. अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे ते. प्रश्न क्रमांक 12 पहा. भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार होते सुभाषचंद्र बोस. ऑप्शन ए बरोबर आहे. सुभाषचंद्र बोस. आता या आझाद हिंद फौजेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया जी परीक्षेमध्ये महत्त्वाची आहे. तर भारतीय राष्ट्रीय सैन्य ज्यालाच आपण आझाद हिंद फौज असं म्हणतो तर याचे संस्थापक आहेत रासबिहारी बोस. संस्थापक विचारलं तर रासबिहारी बोस यांचं नाव सांगायचं आहे. परंतु त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे. रासबिहारी बोस यांनी 1942 मध्ये या फौजेची स्थापना केलेली होती. तर सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये तिचे पुनर्जीवन करून काय केलेलं आहे? तिचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्याला बळकट प्राप्त करून दिलेले आहे. त्यामुळे उत्तर आपलं येणार आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 13 पहा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. ऑप्शन सी कोल्हापूर. तर याविषयी आपण माहिती घेऊया. 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे तर त्यामध्ये सहभागी झालेले चिमासाहेब हे कोल्हापूर या जिल्ह्यातील होते. त्याचबरोबर ते कोल्हापूर संस्थानाच्या राजाचे धाकटे बंधू होते.
आणि त्यांनी 6 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापुरातील उठावात भाग देखील घेतलेला होता. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापलेला आहे ते सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी 49.7%. ऑप्शन डी बरोबर आहे. गोदावरी खोऱ्याने 49.7% एवढा महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी भाग व्यापलेला आहे. तर या गोदावरी खोऱ्याविषयी आपण माहिती घेऊया. तर या ठिकाणी पहा, गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49.7% भाग व्यापलेला आहे. तिचा महाराष्ट्रातील प्रवाह आहे 668 किलोमीटर इतका आहे. तर हे खोरे महाराष्ट्र व्यतिरिक्त कोणते कुठे पसरलेले आहे पहा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पद्दुचेरी या राज्यांमध्येही गोदावरी खोरे पसरलेले आपणास पाहायला भेटतं. या गोदावरी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे आहे 3,12,812 चौरस किलोमीटर आणि भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 9.5% हे आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून देखील वाहते. तर अशा प्रकारे हे गोदावरी खोरे आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. भारत देश ग्रीनिच या मूळ प्रमाण वेळेपासून किती वेळ पुढे आहे? तर भारत देश ग्रीनिच या मूळ प्रमाण वेळेपासून 5 तास 30 मिनिटे इतका वेळ पुढे आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, 5 तास 30 मिनिटे. तर कशा प्रकारे 5 तास 30 मिनिटे पुढे आहे ते पहा. तर भारत देश ग्रीनिच विच जे रेखावृत्त आहे, तर या मूळ प्रमाण वेळेपासून 5 तास 30 मिनिटे पुढे असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. याचं कारण काय आहे? तर कारण भारतीय प्रमाण वेळ म्हणजे IST ही जी आहे 82.5 पूर्व रेखावृत्तावर आधारित आहे. तर जी ग्रीनिच विच रेखावृत्त जे आहे तर त्याच्या पूर्वेला आहे. कोणतं? 82.5 जे रेखावृत्त आहे ते काय आहे? ग्रीनिच विच रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. त्यामुळे काय होतं, ते कसं आपण 5.5 तास त्या ग्रीनिच विचच्या प्रमाण वेळेपासून पुढे आहोत. तर ही वेळ भारतभर सर्वत्र पाळली जाते आणि ती प्रयागराज येथील वेधशाळेमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16. शिलावरण व प्रावरण यांना ... विलगता विलग करते. तर शिलावरण व प्रावरण यांना मोह विलगता विलग करते. ऑप्शन सी बरोबर आहे, मोह विलगता. प्रश्न क्रमांक 17 पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश ही जी चळवळ आहे ती कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे ते सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची जी चळवळ आहे ती 1927 मध्ये चालू केलेली होती. ऑप्शन सी बरोबर आहे, 1927. तर ती कशा प्रकारे चालू केली होती पहा. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 1927 मध्ये मंदिर प्रवेश चळवळ सुरू केलेली होती. आणि याचा उद्देश काय होता, तर खालचे जातीचे लोक आहेत तर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी ही चळवळ सुरू केलेली होती. ती चळवळ त्यांनी 1927 ते 1935 या दरम्यान ती मंदिर प्रवेशासाठी अशा 3 चळवळींचे त्यांनी नेतृत्व केलेले होते. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यापैकी एक म्हणजे 2 मार्च 1930ला एक काळाराम मंदिर प्रवेश ही चळवळ त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली होती. तर अशा प्रकारे त्यांनी 1927 पासून ते 1935 पर्यंत 3 चळवळींचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे, भीमाशंकर अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, सिमुक. ऑप्शन सी बरोबर आहे. तर सातवाहन वंशाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर सातवाहन वंशाचा संस्थापक कोण होते? तर सिमुक होते. त्याने कण्व वंशाला हरवून सातवाहन साम्राज्याची स्थापना केलेली होती आणि सुमारे 23 वर्ष त्यांनी सातवाहन वंशाचे जे राजे आहेत त्यांनी राज्य केलेले आहे. हे जे सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण ही काय होती? तर सातवाहन साम्राज्याची राजधानी होती, जी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर होती. त्याचबरोबर काही स्रोतांनुसार त्यांची दुसरी देखील राजधानी होती असं मानलं जातं, ती होती अमरावती,
जी की आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर होती, असं काही स्रोतानुसार मानलं जातं. तर काही जे सातवाहन राजे होते ते काय करत होते, तर आपल्या नावाच्या पुढे आपल्या आईचे नाव लावत होते. जसे की गौतमीपुत्र सातकर्णी, यामध्ये गौतमीचा पुत्र सातकर्णी अशा प्रकारे ते आपल्या नावाच्या पुढे आपल्या आईचं नाव देखील लावत होते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीच्या अंतर्भागात कोणता भाग द्रव्य स्वरूपात आहे? तर उत्तर आहे बाह्य भाग. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. सर्वात विध्वंसक भूकंप लहरी कोणत्या आहेत? तर त्या आहेत भूपृष्ठ लहरी. ऑप्शन डी बरोबर आहे. भूपृष्ठ लहरी या काय सर्वात विध्वंसक भूकंप लहरी आहेत. प्रश्न क्रमांक 22. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ती झालेली आहे डिसेंबर 1953ला. ऑप्शन डी बरोबर आहे. तर राज्य पुनर्रचना आयोग याविषयी आपण माहिती घेऊया. या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 1953ला झालेली आहे आणि ही स्थापना केंद्र सरकारने 22 डिसेंबर 1953 रोजी राज्यांच्या सीमांच्या पुनर्रचनेची शिफारस करण्यासाठी ही आयोग स्थापन केलेला आहे. कोणी केलेला आहे? तर केंद्र सरकारने केलेला आहे. आणि कशासाठी केलेला आहे? तर राज्यांच्या सीमांच्या पुनर्रचनेची शिफारस करण्यासाठी हा आयोग 22 डिसेंबर 1953ला स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर तो आहे मुंबई उपनगराचा. ऑप्शन डी बरोबर आहे, मुंबई उपनगराचा. तर ते कसा तो आपण पाहूया पुढे. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता दर हा मुंबई उपनगर जिल्ह्याचा आहे. तो किती आहे? 90.90% इतका आहे. तर प्रथम कोणाचा आहे? मुंबई उपनगराचा 90.90%. त्याच्यानंतर येतो मुंबई शहर 89.91% आणि तिसऱ्या नंबरला आहे नागपूर 89.21%. तर अशा प्रकारे हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर आहे. प्रश्न 24 पहा, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिलेली आहे? तर ती लिहिलेली आहे संत ज्ञानेश्वर यांनी. ऑप्शन 4 बरोबर आहे, संत ज्ञानेश्वर. तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला असून या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असे देखील म्हटलं जातं आणि हा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवरील भाष्य आहे. प्रश्न 25 पहा, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन ए बरोबर आहे, बोर अभयारण्य वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 26 पहा, विधानसभेचे कामकाज ... मार्गदर्शनाखाली चालते? तर ते अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालते. ऑप्शन सी बरोबर आहे. तर विधानसभेविषयी आपण माहिती पाहूया जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर भारताच्या घटनेच्या 170व्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. की कोणत्या कलमानुसार? तर 170व्या कलमानुसार प्रत्येक राज्यामध्ये एक विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. तर विधानसभा ही संसदेचे काय तर कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर विधान परिषद हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा ही संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज हे मुंबई या ठिकाणाहून चालते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची विद्यमान संख्या आहे 288. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि ते कुलाबा मतदारसंघाचे आमदार त्याचबरोबर भाजपचे सदस्य देखील आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 27. देऊळगाव रेहुकरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन डी बरोबर आहे, देऊळगाव रेहेकरी हे अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28. वास्को द गामा भारतात कोणत्या साली आला? तर तो आलेला होता ऑप्शन बी 1498 मध्ये वास्को द गामा हा भारतामध्ये आलेला आहे. प्रश्न 29. वास्को द गामा भारतात कोणत्या ठिकाणी उतरला? तर तो कालिकत किंवा कोळिकोड या कालिकत बंदरामध्ये उतरलेला होता. ऑप्शन सी बरोबर आहे, वास्को द गामा भारतामध्ये कालिकत किंवा इथे या ठिकाणी कोळिकोड लिहिलेलं आहे तर या बंदरामध्ये उतरलेला होता. प्रश्न क्रमांक 30. वास्को द गामा कोणत्या देशाचा खलाशी होता? तर हा पोर्तुगाल खलाशी होता. ऑप्शन सी बरोबर आहे, वास्को द गामा पोर्तुगाल खलाशी होता.
प्रश्न क्रमांक 31, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन डी बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 32, बक्सारची लढाई कोणत्या साली झाली? तर 1764 मध्ये झालेली आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. बक्सारची लढाई 1764 मध्ये झालेली होती. प्रश्न 33, बक्सारची लढाई कुठे लढली होती? तर ती बिहारमधील बक्सार या ठिकाणी लढली होती. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? तर ते झालेले होते 23 जून 1757ला. ऑप्शन ए बरोबर आहे. 23 जून 1757ला सिराज उद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी याच्यामध्ये प्लासीचे युद्ध झालेले होते, पहिलं प्लासीचे युद्ध. प्रश्न 35, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 36, प्लासीच्या लढाईत इंग्रज सेनेचे नेतृत्व कोणी केलेलं होतं? तर ते रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेलं होतं. ऑप्शन बी बरोबर आहे. प्लासीच्या लढाईत इंग्रज सेनेचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेलं होतं. प्रश्न 37, प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब कोण झालेला होता? तर मीर जाफर. ऑप्शन सी बरोबर आहे. मीर जाफर हा प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब बनलेला होता. प्रश्न 38, इसवी सन 1757ची जी प्लासीची लढाई आणि त्याचनंतर 1760ची वांदिवॉसची लढाई व 1764ची बक्सारची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकलेल्या होत्या. तर त्यावेळी इंग्रजांचा गव्हर्नर कोण होता ते विचारलेले आहे. तर त्यावेळी रॉबर्ट क्लाइव्ह. ऑप्शन डी बरोबर आहे. रॉबर्ट क्लाइव्ह हा त्यावेळी काय होता? इंग्रज गव्हर्नर होता. प्रश्न क्रमांक 39, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 40, पुढीलपैकी युद्धाची त्याच्या कालानुक्रमे सुसंगतपणे व अलीकडच्या कालक्रमानुसार मांडणी करायची आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. पहिल्यांदा येणार आहे प्लासीची लढाई, ऑप्शन ब. त्याच्यानंतर येणार आहे तिसरे पानिपत युद्ध, त्याच्यानंतर येणार आहे बक्सारचे युद्ध आणि शेवटला येणार आहे इंग्रज म्हैसूर युद्ध, चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. अशा प्रकारे ब क अ ड आपला ऑप्शन सी हा बरोबर आहे. प्रश्न 41, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? उत्तर आहे कमळाचे फूल. ऑप्शन सी बरोबर आहे. कमळाचे फूल हे 1857च्या उठावाचे क्रांतीचे चिन्ह म्हणून वापरण्यात आलेलं होतं. प्रश्न 42, खालीलपैकी योग्य जोडी कोणती ते ओळखायचे? तर 1857च्या उठावाची ठिकाणे आणि ठिकाणाचे नेतृत्व दिलेले आहे. तर या ठिकाणी बरोबर जोडी ओळखायचे. उत्तर आहे ऑप्शन ए, दिल्ली बहादूर शाह जफर दुसरा यांनी हे नेतृत्व केलेलं होतं. प्रश्न 43 पहा, मेलघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. अमरावती या जिल्ह्यामध्ये मेलघाट अभयारण्य आहे. प्रश्न 44, 1857च्या स्वातंत्र्य सम्राट खालीलपैकी कोणत्या नेत्याने भाग घेतला? तर त्यामध्ये वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. तर कुंवर सिंह, जगत भक्त का आणि राणी लक्ष्मीबाई या तिघांनीही 1857च्या स्वातंत्र्य सम्राट भाग घेतलेला होता. ऑप्शन डी तुमचं बरोबर आहे. प्रश्न 45, इसवी सन 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य डॉटमध्ये व्यतीत केले. तर ते नेपाळमध्ये व्यतीत केलेलं होतं. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 46, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 47, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर खाली 2 विधान दिलेले आहेत. तर तेथील कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान पहा, 1857च्या उठावावेळी मुघल बादशाह मोहम्मद अब्दाली होता. दुसरं विधान आहे, तात्या टोपे हे 1857च्या लढाईत मरता मरता शहीद झाले. तर या ठिकाणी दोन्ही विधाने काय आहेत? तर चूक आहेत. ऑप्शन डी बरोबर असणार आहे. तर 1857च्या उठावावेळी मुघल बादशाह मोहम्मद अब्दाली नव्हता, तर बहादूर शाह दुसरा होता. त्याच्यानंतर तात्या टोपे हे 1857च्या लढाईत मरता मरता शहीद झाले नव्हते. तर कोण शहीद झाले होते? झाशीची राणी लक्ष्मीबाई. प्रश्न 48 पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. उत्तर आहे बहादूर शाह जफर दुसरा. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 49, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर ते आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 50. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर ते केलेले नानासाहेब पेशवे यांनी. ऑप्शन सी बरोबर आहे. नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचे नेतृत्व केलेले होते. प्रश्न 51 पहा. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी कोण ठरलेला होता? तर ते ठरलेले होते सर ह्यूज सेन. ऑप्शन बी बरोबर आहे. खालील पर्यायापैकी सर ह्यूज सेन हे पहिले बळी ठरलेले होते. प्रश्न 52. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 53. पुढीलपैकी व्हाईसरायची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करायची आहे. उत्तर आहे ऑप्शन सी बरोबर आहे. तर पहिल्यांदा कोण येणार आहेत? लॉर्ड कॅनिंग येणार आहेत. त्याच्यानंतर येणार आहेत लॉर्ड मेयो. त्याच्यानंतर येणार आहेत लॉर्ड लिटन आणि त्याच्यानंतर लॉर्ड कर्झन. अशा प्रकारे ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 54 पहा. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास जाते? तर ते लॉर्ड कर्झन यांना जाते. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 55. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 56. वसईचा तह कोणाकोणात झाला होता? तर तो दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला होता. ऑप्शन 2 बरोबर आहे. वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला आहे. प्रश्न 57. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, रा गो भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे नेते होते. तर यापैकी नसणारे कोण आहेत? ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 58. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सांगली या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन ए बरोबर आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 59. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॉट डॉट येथे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60 पहा. प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले होते? तर ते भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण GK GSचे 60 प्रश्न पाहिलेले आहेत आणि सोबत त्याचं स्पष्टीकरण देखील पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला याची PDF भेटून जाईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.